राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली ही बातमी आहे। राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे। सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले। मी गंगेचं पाणी पिणार नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळ ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। तर पुण्यात नंगनाच करणाऱ्या गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली। त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर गौरव अहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तो नॉन अवेलेबल सेक्शन ॲड केला आहे। त्याच्यामध्ये आमचं कोर्टाला हे म्हणणं होतं की सेक्शन 65 हा लागत नाही आहे, त्यामुळे आमचा PCR करावा आणि आम्हाला जामीन देण्यात यावा। त्याचप्रमाणे हा आरोपी काल स्वतः वडिलांबरोबर जाऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। त्याचप्रमाणे आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये अरेस्टचे जे ग्राउंड्स आहेत, जे रिटर्न दिले पाहिजे ते देखील आम्हाला दिलेले नव्हते, त्यामुळं त्याचा कॉन्स्टिट्यूशनल राईट व्हायोलेट झालेला आहे। या मुद्द्यावर देखील आम्ही आर्ग्युमेंट केलेलं आहे। आणि अशा सिच्युएशनमध्ये की माझा रोल जो आहे तो फक्त गाडीत बसलेला होता, मी गाडीतनं बाहेर देखील उतरलेलो नव्हतो, त्यामुळे कुठलेही सेक्शन्स मला ॲप्लिकेबल होत नाही। ठीक आहे सर, हिंदी द्या सर, आणि अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवलं होतं, मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलंय। भाग्येश अग्रवाल अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा मित्र आहे आणि तो BMW कारमध्ये बसून दारू पित होता। तर या भाग्येशला देखील पोलिसांनी अटक केली आहे। आणि वळतोय आता अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सांगोल्यात मूक मोर्चा काढण्यात आला। वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। आज संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सांगोला बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड, आणि त्यांना पाठीराखण करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर दुसरीकडे माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुख हिनं केली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत आज मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने पूर्ण झाले। ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता, पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं। त्यांनी खरंच इतकं काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली। जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना, तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं। कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना देखील सह आरोपी करा। मुख्यमंत्र्यांनी धसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील या आंदोलनकर्त्यांनी केली। आता 3 किलोमीटरवर दिवसा ढवळ्या हरणं मारली जातात, याच्याकडे त्यांचं PIचं दुर्लक्ष आहे। कुणा खोक्या भोसलेने हरणं मारलेले आहेत। काल मीडियाने पुरावा दाखवला, त्या एका जाळीमध्ये 150 हरणं गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे। म्हणजे हे लक्षात राहू द्या की
सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे, गुन्हा सुरुवातीला दाखवतो नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड होतंय, हरणांचं कांड होतंय, लोकांना मारलं जात आहे, याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आहेत. आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की 70-80% गुन्हे दाखल झालेले नाहीत. हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून पोलिसांवर दबाव टाकून सुरेश धसांनी खोक्याला सांभाळले, वाचवले, खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही सुरेश धसकडे जातोय का याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं आहे. माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. तर बीडचे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे कुटुंबाला अमानुष मारहाण केली आणि त्याची कुंडलीच बाहेर निघाली. खोक्यानं वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता खोक्याच्या घराची झडती घेऊन शिकारीसाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं. 150 ते 200 प्राण्यांचे जीव घेतल्याचं समोर आलंय. वन्य प्राण्यांचे मांस हे सर्व वन विभागानं जप्त केलंय. आणि आता बातमी येते पुण्यातून. पुण्यामध्ये बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीने आंदोलन केलं. मेट्रोच्या रुळावर आंदोलकांनी घोषणाबाजी करत मेट्रो रोखून धरल्याचं पाहायला मिळालं. मात्र आंदोलकाने पोलिसांवरच हात उगारल्याने पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतलंय. यावेळी पुणे मेट्रो स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हो, हात उचलला त्यांनी, वरतीला हात टाकलाय. त्याला आम्ही स्ट्रिक्ट कायदेशीर ऍक्शन घेणार आहे. त्याने पोलिसाची वर्दीला हात घातलाय, त्यांना एकदम कायदेशीर लायसन्स शिकवला जाणार. हो, तर पुढच्या बातमीकडे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सद्भावना पदयात्रा मस्साजोगमधून बीडमध्ये दाखल झाली आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवरायांचा पुतळ्याला अभिवादन करून या सद्भावना यात्रेचा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समारोप होणार आहे. तर परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी सांत्वन केलंय. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती ही भुजबळांनी जाणून घेतली आहे. या प्रकरणात कारवाई करायला हवी, या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे. आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात, कायदा सगळ्यांना सारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर. भाजपची बी टीम फक्त काँग्रेसमध्ये नाहीये. इतर पक्षात राहून जे लोक भाजपसाठी काम करतात ते लोक नमक हराम आहेत. आमच्या सोबत एकनाथ शिंदे होते आणि 2 वर्ष भाजपचा अजेंडा राबवत होते. शिंदे पळून गेले, बरं झालं, आम्ही मोकळे झालो, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ऐसी बी टीम बहुत सी पार्टियों में है, ये सिर्फ कांग्रेस में नहीं है, जो वहाँ बैठकर बीजेपी से अंदर से उनकी साठगांठ होती है. नमक हराम बोलते हैं हम. हाँ, नमक हराम है ये लोग. जैसे कि हमारे यहाँ भी एकनाथ शिंदे थे, उनके साथ 40 लोग थे, 2 साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे, भागकर चले गए, खुलेआम चले गए. तो अभी अच्छी बात है, हम फ्री हो गए. आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 4 गुंडांनी शिक्षिकेच्या पतीला देखील मारहाण केल्याची माहिती आहे. आणि याच परिसरात 3 दिवसांपूर्वी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या मुलीसह तिच्या पालकांना मारहाण करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं. तर पार्किंगच्या वादातून ही मारहाण आज करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रगती जांभूळकर, विकास जांभूळकर, नितीन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लव जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे। लव जिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले। राज्यात लव जिहादची जवळपास 1 लाख प्रकरणं आहेत आणि या प्रकरणांचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। माजी आमदार वैभव नाईकांनी नितेश राणेंना डिवचलंय। नितेश राणे स्वतःला डॉन समजतात, मात्र त्यांच्याच मतदारसंघात चोरट्यांकडून दुकाने फोडली जात आहेत असं वैभव नाईक म्हणाले। नितेश राणेंना एवढ्या संरक्षणाची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पोलिसांच्या हाकेच्या अंतरापासून रात्री 4 दुकानं फोडण्यात आली। CCTV मध्ये आपण बघतोय की सगळी दुकानं खुल्याआम फोडण्यात आली, परंतु पोलिसांकडे ह्या गोष्टीकडे लक्ष नाही। आज या जिल्ह्याचे पालकमंत्री खरं तर स्वतःला डॉन समजतात आणि ते डॉन असतील, त्यांना आता काही संरक्षणाची एवढी गरज नाही आहे, परंतु त्यांच्या पाठी पोलीस कालपासूनच 4 गाड्या, त्यांचा दौरा असली 4 गाड्या, अर्ध पोलीस स्टेशन त्यांच्या पाठनं फिरत असते आणि त्यामुळे त्यांना कोणापासून भीती नाही, ते स्वतः डॉन आहेत। आणि आता बातमी आहे कल्याणमधून। महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तर गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू असं या पत्रात लिहिण्यात आल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय। लग्न समारंभात एका व्यक्तीने आपल्या हातात धमकीचं पत्र दिल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय। पत्राचा कागद जेलमधील असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली आहे। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो। या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे, माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो। आणि आता एक राजकीय बातमी। शिवसेना आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची या पत्रातून त्यांनी मागणी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेस्ला प्रकल्प आणण्यासाठी किरण सामंत यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे। कोकणातल्या विकास कामाबाबत या मागणीकडे पंतप्रधान मोदी लक्ष देत ही मागणी स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते मुंबईमधून। तर आता एक बातमी समोर येते नवी मुंबईमधून। हॉटेलमधील जेवणात मेलेला उंदीर सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईच्या ऐरोलीतील सेक्टर 4 मध्ये पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय। महिला दिनानिमित्त काही महिला या हॉटेलमध्ये जेवायला आल्या होत्या आणि यावेळी जेवणाच्या ताटात त्यांना मेलेला उंदीर आढळून आलाय। या संदर्भात महिलांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली नाहीये। मात्र महिलांनी तीव्र विरोध केल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली। या प्रकरणी महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेल विरोधात गुन्हा दाखल केला। वो बंद क्यों किया, पहले वो तो बोलो, वो बंद क्यों किया? मालूम नहीं मेरे को। पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंबईतली दुसरी महत्त्वाची आणि धक्कादायक घटना आपण पाहतोय। ही घटना नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंग मध्ये घडली आहे। तर निर्माणाधीन इमारतीची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना श्वास गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू झाला। आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची। लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्च पर्यंत 3000 रुपये जमा होणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसेच जमा झाले होते आणि त्यावर अदिती तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलं। तर अदिती तटकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया।
सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये 2 टप्प्यात जमा करण्यात येणार. तर सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे, असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं. आणि दुसरी महत्त्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी. तर राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुश खबर म्हणावी लागेल, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार. आणि आता बातमी आहे अल्पसंख्याक दर्जा मिळणाऱ्या शाळांच्या घोटाळ्याची. राज्यातील खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून मोठा घोटाळा केलेला आहे. तर मात्र शिक्षण विभागाचा हा घोटाळा नेमका काय आहे, खासगी शाळांमधून शासनाची कशी फसवणूक सुरू आहे, पाहूया साम टीव्हीच्या स्पेशल रिपोर्टमधून. अल्पसंख्याक शाळांची सरकारी फसवणूक. विद्यार्थ्यांच्या लुटीसाठी शाळांचा घाट. अल्पसंख्याक नावाने खासगी शाळांचा गोरखधंदा. राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या नावानं खासगी शाळांचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिक्षण हक्क कायद्यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 25% प्रवेश देणं बंधनकारक असताना आता खासगी शाळांनी लाखोंचा गल्ला जमवण्यासाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवून पळवाट काढत शिक्षणाचा बाजार मांडलाय. तर एकट्या छत्रपती संभाजीनगरच्या 622 अल्पसंख्याक शाळांमध्ये आरटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. मात्र संभाजीनगरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनं लाखो रुपये फेकणाऱ्या पैसेवाल्यांच्या मुलांनाच प्रवेश देत थेट सरकारच्या डोळ्यातच धुळफेक केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पहिल्या ज्या शाळा आरटी मध्ये होत्या संभाजीनगरच्या, आणि त्यांनी अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र काढलं. प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे दिलं. तर खरंच त्या समूहाचे मुलं त्या शाळेत शिकतायत किंवा नाही, किमान एवढं जरी व्हेरिफिकेशन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या यंत्रणेने, प्रशासकीय यंत्रणेने केलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत खासगी शाळांचं फॅड आलंय. खासगी शाळांमध्ये वर्षाला किमान 30,000 ते 1.5 लाखांपर्यंतची फी आकारली जाते. यामध्ये 25% आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे. या शाळांना सरकार वर्षाला एका विद्यार्थ्यामागे 17,000 रुपये देतं. मात्र खासगी शाळांनी थेट अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याचे मार्ग स्वीकारून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारण्याचा सपाटा लावलाय. मात्र अल्पसंख्याक शाळांबाबत सरकारचा नियम काय सांगतो तेही पाहूया. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकतात. 50% सदस्य धार्मिक आणि भाषिक आधारावर अल्पसंख्याक असणं आवश्यक. संस्था ज्या अल्पसंख्याक समुदायासाठी तयार करण्यात आली त्यापैकी 51% विद्यार्थी असणं बंधनकारक. 2009 ते 2022 13 वर्षात 2,789 शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. 2009 आरटीची अंमलबजावणी सुरू होताच 634 शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त. प्रत्यक्षात मात्र या निकषांना उडवून लावत शाळांमध्ये त्या समूहाचे 50% विद्यार्थी नसल्याचं उघडकीस आलं. भाषिक आणि धार्मिक आधारावर अल्पसंख्याक विद्यार्थी नसतानाही खासगी शाळांचा हा गोरखधंदा सुरू असल्यानं त्यावर साम टीव्हीनं सवाल उपस्थित केले. संबंधित समूहाचे 50% विद्यार्थी नसताना शाळेला अल्पसंख्याक दर्जा कसा मिळाला? नियमबाह्य खासगी शाळांवर शिक्षण विभागाची कारवाई का नाही? शिक्षण विभाग नियमबाह्य शाळांना अभय का देत आहे? साम टीव्हीनं शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आणल्यानंतरही शिक्षण विभागानं तक्रार आली तरच कारवाई करू असं म्हणत आपलं कातडी बचाव धोरण अवलंबलंय. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांमध्ये आरटी प्रवेश किंवा इतर काही
ज्या काही समस्या असतील किंवा ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगानं शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांचं बायलॉज या सर्व बाबींचा अभ्यास करून प्राप्त तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल। राज्यात 3000पेक्षा जास्त खासगी शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून सरकारची फसवणूक सुरू केली आहे। त्यामुळे शिक्षण विभाग या बोगस शाळांवर कारवाई कधी करणार आणि गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या 25% जागा कधी मिळवून देणार याकडेही लक्ष लागलंय। मागेल त्याला अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अल्पसंख्याक विभागाची आता चौकशी झाली पाहिजे। इतकंच नाही तर अल्पसंख्याक दर्जा घेऊन सुरू असलेल्या शाळांवर कारवाई करीत नसलेल्या शिक्षण विभागाचीही चौकशी झाली पाहिजे। तेव्हाच कुठं सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। आणि आता एक महत्त्वाची अपडेट, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 5 धक्के दिलेत। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्यात, तर रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतली आहे। न्यूझीलंडने 175 धावांचा टप्पा ओलांडला। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना। बातमी नंदुरबारमधून। नंदुरबारच्या सातपुड्यात आदिवासी बांधवांनी चक्क स्ट्रॉबेरीची शेती केली आहे। महाबळेश्वरमध्ये पिकवली जाणारी स्ट्रॉबेरी आता वाळंब आणि डाम या गावांमध्ये देखील पिकवली जाते। त्यामुळे आदिवासी बांधवांना लाखोंचं उत्पन्न मिळत आहे। तर अमरावतीच्या बाजार समितीत कलिंगडची 60 ते 70 टन आवक झाली आहे, मात्र ते बाजारात 6 ते 12 रुपयाने विकावे लागतात। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला। द्राक्षांचा हंगाम यावर्षी उशिराने सुरू झाल्यामुळे भावात वाढ झाली आहे। घाऊक बाजारात 10 किलो पिवळ्या लहान द्राक्षांची पेटी 600 ते 800 रुपये, तर काळ्या द्राक्षांची 10 किलोंची पेटी ही 700 ते 1200 रुपये किलो आहे। त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये द्राक्षे 100 ते 150 रुपये प्रति किलो भावाने विकत घ्यावी लागतात। नांदेडमधील धर्माबादमधील समराळातील सागराबाई गोरेकरांनी 25 गुंठे क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे। त्यामुळे त्यांनी 1,25,000चं उत्पन्न घेतलंय। आधुनिक तंत्रज्ञान शेती पद्धती अवलंबल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं। आणि आता बातमी नांदेडमधून। नांदेडमधील नायगावात एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेवगा लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला। यावेळी त्याला 2.25 लाखांचा नफा मिळालाय। दत्तात्रय नकाते असे या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी तरुण शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करून ठेवला। नांदेडच्या आडत बाजारपेठेत हरभऱ्याची आवक वाढली आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। दरम्यान बाजार समितीत हरभऱ्याला 5,900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। वाशिम बाजार समितीत चियाची मोठ्या प्रमाणात आवक होते। चियासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बारदानाच्या वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट होते, तर बारदान 100 ते 125 ग्राम असताना खरेदीदार 200 ग्राम वजन सांगतात। दरम्यान चियाला 11,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अधिकचा चांगला दर मिळू लागलाय। या आठवड्यात झालेल्या सौद्यात 3,000 उच्चांकी दर मिळालाय, त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळाली। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 17,000 पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे। यामध्ये हरभरा, तूर, सोयाबीन आणि गहू यांचा समावेश आहे। नाफेडमध्ये शेतमालाची खरेदी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। बाजार समितीतील दलालांमार्फत शेतकरी शेतमाल विकताना दिसतोय।
गेल्या 3 वर्षांपासून सतत वाढत असलेले लसणाचे भाव आता पूर्वपदावर आले. घाऊक बाजारात 50 ते 120 रुपये तर किरकोळ बाजारात 100 ते 200 रुपये किलोने लसणाची विक्री केली जाते. लसणाची लागवड कमी झाल्याने आवक कमी झाली होती. टेम्पोमधून ठिकठिकाणी विक्री होणारा लसूण हा 100 रुपयाला 1.5 किलो मिळतोय. आणि एक महत्त्वाची बातमी, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय. कोकणात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय. तर सोलापुरात 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर पाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील कमाल तापमान सातत्यानं 37 अंशांच्या पुढे गेलंय. तर आपण पाहतोय उष्णतेच्या लाटेचा इशारा ठाणे आणि मुंबईला देण्यात आलाय. त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीला देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हे कुठले आपण पाहतोय. सोलापुरात 38.8, वाशिम 37.6, जेऊरमध्ये 37.5 तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 37.3, सांगलीमध्ये 37.2 तापमानाची नोंद झाली आहे. तर आपण पाहतोय सोलापुरात पारा 38 अंशांच्या पार गेलेला आहे. तर मराठवाडा, विदर्भात देखील पारा हा 37 अंशांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे सर्वांच्या अंगाची लाही लाही होते. तर उष्णतेची लाट सगळीकडेच पसरलेली आहे. त्यामुळे नागरिक हे चांगलेच हैराण झालेत.